याच्या पुढील होणारा सामना धरणाची वाडी आणि कोशीमुळे नाणेफेक साठी यायचा आहे. म्हणजे एक इनिंग झाल्यानंतर धन्यवाद पुन्हा मॅचच्या दिशेने घेऊन जातो. हो हो केतन ला जबाब फटका केतनच्या बॅटीतून पहिल्या चेंडूवरती फेकला केतनने फटका. कारण केतन आहे हा वारक ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. रुपेश वाडेकरच्या खात्यातील तयार झालेला हा खेळाडू. तर गोलंदाजी एंड वरती आहे भरत तिथे साहेब आहेत. गोलंदाजी एंड वरती लोकांची सेवा करणारे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्याची इंदापूरमध्ये ओळख असलेला हा खेळाडू. पुढचा चेंडू हो जबरदस्त चेंडू फेकलाय बरेचराने. निर्धाव चेंडू एक आहे. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त मोठा फटका आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. एका बाजूला विनार तर दुसऱ्या बाजूला वारक. दोन विभागातील दोन संघ आपल्याला एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतात. परंतु जबरदस्त बॅटर पाहायला मिळतोय. तो कुठला चेंडू आहे. हो आणखीन एक निर्धाव चेंडू फेकतोय. केतनला मात्र इथं केतनला शांत उभं ठेवलं. शमवले केतनच्या तारीला या ठिकाणी. कारण पहिल्या चेंडूवरती सन्मान जरूर दिला केतनने. तदनंतर मात्र आपल्या भातेतील मात्र बाण सोडलेत भरत सरांनी. तर पुढचा चेंडू पाहायला मिळतोय भरत सरांचा केतनसाठी. अडवण्याचा प्रयत्न केला जातो. डीप मध्ये रक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावे संख्या वाढून तब्बल 5 धावा. त्यानंतर येते कुणाल बालपुरा हाताचा फलंदाज कुणाल. त्यानंतर येतोय हा खेळण्यासाठी कुणाल कशा पद्धतीने फलंदाजी करेल. एका बाजूला भिनार तर दुसऱ्या बाजूला पाहायला भेटतो द्वारात प्रथम विकेट मारा करेल. हो मोठा षटकार स्टँडर्ड डिलिव्हरी जाईल. 6 धावांसाठी षटकार. या कुणालनी मात्र अक्षरशः गाजवलं होतं हा मैदान. त्याच मैदानामध्ये आज कुणाल सुद्धा मोठे फटकेबाजी मारते ठोकते. धावसंख्या पाहून पोहोचते तब्बल 11 थव्वा फलकावरती. केफर कुणाल आणि केफर केतन के नावाने सुरुवात होणारी जोरी मैदानामध्ये दाखल झाले. कशा पद्धतीने ठोकता येते बऱ्याच सरांना. बरं तिथे सरांवरती हल्ला चढवला जातो. चेंडू पंचा गोपालपर्यंतच्या माध्यमातून वाईट चेंडू घोषित केला जातो. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 धावा. त्या फलकावरती लगावला जात आहेत. अटीतटीची लढत आहे क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये. आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा अंतिम सामना. पुढचा चेंडू पुढचा चेंडू होता फेकून दिला. चेंडू मात्र लंगात दिसेला ट्रॅव्हल 4 धावांसाठी सरकार येते. परीक्षित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 16 धावा. पहिले काही चेंडू बरेच सरांनी जबरदस्त फेकले होते. तदनंतर मात्र प्रहार नक्कीच झाला त्यांच्यावरती. कारण पॉवर पेच हे षटक आहे. पॉवर पेच्या पहिल्या षटकांमध्ये हाणामारी तर नक्कीच होणार. फेडाफेडी नक्कीच फलंदाजांना गोलंदाजावरती होणार. तर संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. संघाचा दुसरा तर कॉमेंटरी एंड करून पाहायला मिळत आहे. सूरज हाडवे गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करते. तर उन्हाचा तडका मात्र मिळतोय. घड्याळामध्ये 1 वाजून तब्बल 50 मिनिटं होत आहेत. उन्हाचा कहर वाढत असताना पाहायला मिळतोय. खूप वाटती बघा ना. त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. सूरज वरती विकेट मारा करतो केतनसाठी. जबरदस्त चेंडू फेकला आणि पंचाने चेंडू घोषित केला. दिल्लर चेंडू बनावला गेला. काही क्षण असं वाटलं होतं की केतन झुलकावेल की काय. परंतु खाली बसला. चेंडूला जाऊन दिलं आणि 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. पुढचा चेंडू मात्र आहे फ्री हिट चेंडू पाहायला मिळेल मित्रांनो. झूम कर नाही पहिले कसं आहे
त्याच्यात बघत राहिलो ना काय समजत सुरतचा नाही पुढचा चेंडू फ्रीहिटला संधी आहे. आडोबाडीकडे प्रयत्न केला जाईल. डिफेन्स संरक्षक आहे त्या ठिकाणी 10 नंबरचा जशी प्रसंगीला एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेकडे प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 19 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. सकाळच्या प्रकारामध्ये या 2 मॅच झाल्या जबरदस्त पाहायला मिळाली होती. फलंदाजी जबरदस्त क्रीडा रसिकांचं मनोरंजन केलं होतं. तदनंतर मात्र जो मॅच झाला सातत्याने तो 2 स्कोरचा मॅच पाहायला मिळाल्या. तदनंतर पुन्हा एकदा सूरज 5 नंबर परिधान केले. सूरज केतनसाठी गोलंदाजी करते. होते विकेट हे पुन्हा लॉंगाचं सुरक्षित तैनात आहे त्या ठिकाणी. एकदा कंप्लीट केली जाईल आणि हा चेंडू मात्र डेक फुटलाय. चेंडू आवाज तसा डब आला आणि चेंडू फुटला. पंचाने इशारा केला की डेक चेंडू. पुन्हा एकदा फ्रेश चेंडू पाहायला मिळत आहे सूरजच्या माध्यमातून. सूरज केतन युद्ध मंत्रालयाचा मोठ्या प्रकारे प्रयत्न केला होता. तो आपल्या कळतीमध्ये चेंडू अडवला. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन तब्बल 20 धावांवरती लक्ष गाठले. 20 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. क्रिकेटच्या या रणसंग्रामामध्ये पाहिले जात एका बाजूला कुणाल तर दुसऱ्या बाजूला सूरज. सूरज नावाचा अर्थ पाहायला गेलं तर सूरज म्हणजे सूर्यासारखं तळपावं लागेल सूरजला गोलंदाजीमध्ये. जबरदस्त तळ लागते सूरज. व्हेरिएशन पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करून सुद्धा जबरदस्त गोलंदाजीची नजाकत बरी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय. हाच तो सूरज. जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळतंय. काय चेंडू मात्र लॉंगस्टॉपच्या दिशेने वेट घेतोय वेगबाईच्या स्वरूपात 4 धावांसाठी सांगत असतो. या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये तुम्ही कशा धावा टिकल्यात कशा धावा लुटल्यात या जास्त महत्व नसतं तर अंतिम षटकाच्या वेळी अंतिम चेंडूच्या वेळी धावफलकावरती किती धावा लगाल्यात याला अतिशय महत्व दिलं जातं. आणि तेच हे महत्व आता पटलं असेल मित्रांनो. कारण बाईच्या सुरुवात एकूण ह्या 4 धावा मात्र मिळतात. 4 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचत बल 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. तर येणारा सूरजचा पुढचा चेंडू पहिले षटक संपले होते. 16 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. परंतु या सूरजवरती मात्र मोठे फटके मात्र कोणतेही मात्र पाहायला मिळत नाही. सूरजला मात्र स्कोअर धावा देते परंतु खराब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल नाही. मोठा फटका मारून सेट ड्राईव्ह फटका क्षेत्ररक्षक घेत आहेत बरोबर. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जाते आणि ह्या अपील जरूर केली जाते. आणि या 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. हा फेकी पाहायला मिळेल बरेच जणांची. या 2 धावाने धावसंख्या जाऊन तब्बल 26 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. कशा पद्धतीने येणारे काही चेंडू बाकी असताना सूरजने मात्र अद्याप एकही मोठा षटकार किंवा चौकार सूर्यला ठोकला गेला नाही. परंतु बाईच्या सोबत एक चौकार नक्की गेला होता चेंडू. मोठा फटका स्टेट माझा प्रयत्न केला होता. बरेचसे पुन्हा चेंडूवरती येत आहेत. जरी व्यवसाय आणि सामाजिक कार्यकर्ते असले तरी अतिशय अनुभव असलेला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ संपलं षटक संपलं. दुसरं षटक इथे संपुष्टात येते. दुसरं काही संघाची धावसंख्या जाऊन तसं तब्बल 27 धावा. पाणी दे. 27
धरणाची वाडी नाणेपेक्षासाठी यायचं आहे कर्णधार दोन संघाचे. तर पुन्हा मॅचच्या दिशेने मित्रांनो घेऊन जाईल. घमासान चालू आहे या मॅच मध्ये आणि मोठवेलगावचे आदरणीय सर या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. फसवलाय बराचसा चेंडू खाली येतील का? नाही एकदा मात्र पूर्ण केली जाते. मित्रांनो नक्कीच पॉसिबल नव्हता हा झेल, कारण काही क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू मात्र हवेत आहे की काय, परंतु नाही. जबरदस्त गोलंदाजी पहिला चेंडू फेकलाय. अमित धाडवे पाहायला मिळतंय. राईट ऑन द विकेट मारा करते पुन्हा पुढचा चेंडू फेकून दिला. पुन्हा फसवला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात नाही त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आहे. दुसरी धाव पूर्ण केली जाते. मित्रांनो काय क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये पाहायला मिळतंय. केतन मात्र काय करतोय. केतनचे फटके मात्र तेवढे जबरदस्त पाहायला मिळत नाहीत. अचूक फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा पुन्हा मोठा फटका स्टँड अँड डिलिव्हरी, परंतु षटकार जातोय. बरंच मात्र चूक करतायत या ठिकाणी. पिटेश्वरराज हाताने चेंड सोडून हा चेंड विरवला आणि केले 6 धावांसाठी षटकार. मित्रांनो सातत्याने केलेल्या चुकी मात्र इथं जोडताना अनेक वेळेला पाहायला मिळते मैदानामध्ये. रुपेश वारेकर आपल्या तुमच्या सुद्धा नाणेफेक करायची आहे विनंती करतोय. त्यानंतर जबरदस्त या छोटेसे खेळाडूने हालू नका हो. उलटा चेंडू फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हरी पाहायला मिळते. जर का केतनचा झेल टिकला असता त्या ठिकाणी तर एवढे मोठे फटके मात्र मिळाले नसते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचत 42 धावा. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. जर या अंतिम सामन्यात या अंतिम षटकातील पहिल्या इनिंगच्या चेंडू अमित जबरदस्त चेंडू फेकी म्हणावी लागेल. दुर्भाग्य चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना धावसंख्या जाऊन तब्बल 42 धावा जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. ज्या कामासाठी ओळखलं जातं केतन मात्र आज फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. केतनची धरणाची वाडी निर्णय सांगायचा आहे आपला. केतन कर्णधार धरणाची वाडी. ओके धरणाची वाडी सांगायला प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. नाणेफेक जिंकून आणि काळभोर संघाला फलंदाजीचं आव्हान दिलंय.
झालाय एक धाव कंप्लीट केली झाली. एका धावमध्ये संघाचं श्री गणेश केलं जाते. फलंदाज आहे अजय आणि सूरज. अजयने आपला एक धाव काढून आपलं स्वतःचं वैयक्तिक आणि संघाचं खातं नक्कीच खोललंय. एका धावेने जिंकायचा मोठ्या धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. अजय आणि सूरज भिनाळे संघाला कार्तिक करत असताना कशा पद्धतीने पावरप्लेचं पहिलं षटक पाहायला मिळते. पहिली सर्कलच्या आतमध्ये हो इथे मात्र चुकलाय. यष्टीरक्षक खराब क्षेत्ररक्षण पाहायला म्हणजे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून एक धाव नक्कीच चौथी मिळेल. एका धावाने धावसंख्या तब्बल 2 धावा. 43 धावांमध्ये लक्ष पाठलाग करत असताना पहिली सर्कलमध्ये पाहिलं पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. नंतर टॉपवरला क्षेत्ररक्षक आहे. मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आहे. मिडॉनला त्यानंतर मोठा फटका मात्र येतच एकूण दिलाय. रुपेश वरती हल्ला चढवला. लंगांच्या दिशेला चेंडू जाईल. बिग 6 धावांसाठी षटकार. सातत्याने आम्ही निवारण नेहमी त्याच्याच वेळी तुमचे शरीर नक्कीच साथ देईल. पडला झडला तरी मात्र त्यावेळेस मोठ्या प्रमाणात शरीराला इजा होणार नाही. हो जबरदस्त खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. त्या छोट्याच्या खेळाडू करून किंवा 2 धावा मात्र मिळतात. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत 10 धावा गणकावरती लगावल्या जात आहेत. 4 चेंडू आणि 10 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. रुपेश अर्थातच या रुपेश वाडेकर म्हटलं जात गेलं तर या असोसिएशनचं एक नामांकित व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व सगळ्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे असे विचाराचा माणूस म्हणजेच योगेश रुपेश. मोठा फटका स्टँडिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. कलात्मक टेनिस फटका. चेंडू जाईल 6 धावांसाठी. बिग षटकार. मैदानात दाखल झालाय.
छोट्या छोटे पाहायला मिळते कशा पद्धतीने राईट हँड विकेट मारकरी होते. फसवलं आणि चेंज मात्र टिपला विश्वास दादाने डीप पॉइंटला पाहायला मिळते. पहिलं पहिला झटका पहिला हजरा पाहायला मिळतोय. सकाळच्या प्रहरापासून एका मागोमाग एक चेंडू मात्र फुटताना पाहायला मिळाले. इथंच प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळते का? तदनंतर आणखीन एक मोठा फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. अष्टपैलू खेळणारे भरत सर, एक सामाजिक कार्यकर्ते, गोड गरिबांची सेवा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे भरत तुझे सर. सातत्याने आम्हाला पाहायला मिळतं. धुनाळगावला बिलॉंग करणारे परंतु इंदापूरमध्ये मागे सातत्याने सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून चालत असतात. त्यानंतर संघाचे दुसरा व्यक्ती पहिले शतक घेऊन येतोय केतन कशा पद्धतीने गोलंदाजी करायला पाहिले जात आहे. क्षेत्ररक्षण लावणे ही एक सुद्धा कला आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण करतो त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण अंश गणीय. राईट हँड विकेट मारा करेल पण क्लिक जर केला थर्ड मॅनच्या 20 पॉइंटला क्षेत्ररक्षण नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार 4 धावांचा ठोकला केतन. पाठक करत असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा ठोकल्या. 15च्या रनरेटने मात्र धावा ठोकणं अतिशय गरजेचं आहे धीमाडे संघाला. परंतु पुढचा चेंडू पाहायला मिळतोय केतनचा. लाजवाब षटकार पाहायला मिळतोय आणि आणखीन एक षटकार येतो. केतनवरती हल्ला चढवला जातो 6 धावांसाठी. केलेली चूक इथं मात्र घरून काढण्याचं नक्कीच प्रिय एका ठिकाणी पाहायला मिळतंय. छोट्या छोटे पाहायला मिळतंय. केतनवरती हल्ला चढवला जातो. आणखी षटकार 6 धावांसाठी सोनूच्या डोक्यावर. आज मात्र या ठिकाणी आणि त्यांच्याने वाईट चेंडू मात्र घोषित केला. वाईट चेंडू एका धर्मासंघ तब्बल 33 धावा. आता एक वाईट चेंडू आणि 1 धावांची अर्निंग सुद्धा पंचांनी दिली आहे केतनसाठी. केतनला मात्र विचार विनिमय करावा लागेल. मनामध्ये मात्र विचारांचा वाटायला खुंगावताना पाहायला मिळतो. बरंच लोक केला निर्धार चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते या ठिकाणी. कारण 33 धावा झाले अद्याप त्या फडक्यावरती. येणारे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील आणि 10 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा षटका सामना फलंदाजी करण्या संघाकडे घेऊन जाईल तर एक विठाल चेंडू मात्र आणखीन अतुलित जरूर केली जाते पंचांकडे परंतु अतुल फेटाळली जाते. तर मित्रांनो अपील करणे हा खिलाडीचा धर्म मानला जातो आणि तो धर्म निभावताना हे खिलाडी पाहायला मिळतात गोलंदाज केतन आणि त्याच्यासाठी सहकार्य. त्यानंतर आणखीन एक चेंडू होईना सातत्याने बाकी आहे या षटकातील जिंकण्यासाठी आता 10 धावांची आवश्यकता असताना आणि
गोल नक्कीच सुटला या ठिकाणी मित्रांनो. एक गोल कंप्लीट केली जाते. जर का गोल टिपला असता तर मात्र सामन्यामध्ये रंगतता आली असती. विशेष होतं तिथे संत यशस्वीचा केला संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचत झाला 34 धावा. सहा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. विश्वास रटन विकेट मार करील विश्वासला. हो 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 पहिला चेंडू फेकला. चेंडू ताळीवर अब्दुल्ला लेग बॉलच्या स्वरूपात ओटी. एक धाव मात्र नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्या बांधतो जल्ला 35 धावा. पुढे मोठा फटका आता मात्र संधी निर्माण केली जाते आणि एक धावची केलेली बाद होईल. जबरदस्त विश्वास दादाने आपल्या कमाई केली कारण सातत्याने मागच्या रविवारी सुद्धा पाहिलं गेलं होतं. जबरदस्त गोलंदाजी केली होती रॉयल चषक निधीच्या संघामध्ये. फलंदाज कोण सुयोग ना ते अजय पण गेलो. ठीक त्यानंतर मित्रांनो शक्यतो 12व्या खेळाडूने पाणी घेऊन जा प्लीज विनंती असेल आपणास. त्यानंतर मित्रांनो पाहायला मिळतोय कशा पद्धतीने क्रिकेटचा रणसंग्राम. अशा 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 8 धावांची आवश्यकता असताना पुढचा चेंडू हो 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 आणखीन एक निर्धाव चेंडू किल्ला. जबरदस्त जी गोलंदाजी करायला रितेश वाडेकरला जमली नाही, जी गोलंदाजी करायला केतन वाडेकरला जमली नाही ती गोलंदाजी मात्र विश्वास दादाने करून दाखवलं मित्रांनो. कारण क्रिकेटचं तिथं तुम्ही पाहायला मिळतं विश्वास दादांचं. हो 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 जबरदस्त. आता मात्र इथं गोलंदाजी आणि आमचं क्रिकेटचं गणित द्यायचं असतं. जर तीन गोलंदाज असतील तर 2 गोलंदाज नक्कीच मार खातात आणि एखादा गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करतो आणि ती गोलंदाजी मात्र विश्वासांच्या माध्यमातून पाहायला मिळते या ठिकाणी. वाईट चेंडू पंचांनी दिलंय काय मात्र आईचा एखाद्या मालिका या ठिकाणी केला जातो. किती धावे मात्र मिळतील चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी स्वीकार. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अटीतटीची लढत पाहायला मिळते. एक चेंडू 3 धावा 3 धावा एक चेंडू. वारक संघाची एक सुद्धा विकेट गेलेली नाही. तुमच्या मात्र बिनाड संघांच्या विकेट गेल्या. बिनाड संघाला कंपल्सरी 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अटीतटीची लढत आजच्या दिवसातील शेवटच्या चेंडूपर्यंत येणारा सामना पाहायला मिळतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच समान करू शकतो. ठीक आहे सर. Wow.